नमस्कार, मी डॉक्टर वंदना विजयकुमार मिश्रा। आज आपण संवाद कौशल्य याच्यावर थोडी माहिती घेणार आहोत। संवाद हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे। प्रत्येक व्यक्तीला जगात टिकून राहण्यासाठी संवाद या सामाजिक कौशल्याची गरज असतेच। असं कुठलंच क्षेत्र नाही किंवा असं कुठलंच वयोगट येणार नाही की त्याच्यामध्ये संवादाची गरज असत नाही। वय काही असो, क्षेत्र कुठलंही असो, व्यक्तिगत जीवनात असो देत किंवा व्यावसायिक जीवनामध्ये असू देत, प्रत्येकाला संवादाची गरज असतेच। हे संवाद हे काय, माहितीचं आदान प्रदान करायचं एक माध्यम आहे। त्याचबरोबर ती भावनांचे आदान प्रदान करायचं सुद्धा एक माध्यम म्हणून आपण संवादाकडे पाहू शकतो। आजकालच्या धावपळीच्या जीवनामध्ये तर याचं अत्यंत महत्व आहे। आपण पाहतो की आजकालच्या जीवनामध्ये लोकांना एकमेकाशी संवाद साधण्यासाठी वेळच नाहीये। त्याच्यामुळे काय होत आहे की बऱ्याच ज्या समस्या निर्माण होत आहेत त्याचं मूळ कारणच संवादाचा अभाव असणे हे त्याचं मूळ कारण म्हणून आपल्याला सांगता येईल। आता इतकंच काय आहे की धावपळीच्या या जीवनामध्ये आई वडिलांना आपल्या मुलांसाठी वेळ नाहीये आणि जे आई वडील वृद्धावस्थेत आहेत अशा आई वडिलांकडे पाहण्यासाठी मुलांकडे सुद्धा वेळ नाहीये। प्रत्येक जण या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्या करिअर करण्यामध्ये, आपल्या शिक्षणामध्ये, आपल्या अपेक्षांची पूर्तता करण्यामध्ये एवढे व्यस्त झालेले आहेत की संवाद याकडे दुर्लक्ष केला जातोय आणि त्याच्यामधूनच बऱ्याच सामाजिक समस्यांचं निर्मिती होत आहे। त्याच्यामुळे एक नुकतेच झालेल्या सर्वेवरून असं लक्षात आलेलं आहे की आत्महत्येचं प्रमाण ते हे दिवसेंदिवस वाढत आहे आणि त्याचं मूळ कारण हेच आहे की त्याच्यामध्ये संवादाचा अभाव असणे। संवादाचा अभाव असेल की व्यक्तीला आपल्या भावना व्यक्त करता येत नाहीत, आपल्या विचार व्यक्त करता येत नाहीत, त्याची घुसमट होते आणि यातून मग तो निराशेकडे वळतो आणि आत्महत्यासारख्या प्रकाराला तो बळी जातो। त्याच्यामुळे या संवादाचं किती महत्व आहे जीवनामध्ये हे आपण एक एक गोष्टीतून, एक एक टप्प्यातनं आपण या गोष्टी पुढे जाणून घेणार आहोत। आधी तर आपल्याला संवाद म्हणजे नेमकं काय, त्याचे अर्थ आणि व्याख्या विविध विचारवंतांनी केलेल्या त्या जाणून घेतलं तर आपल्याला ही संकल्पना स्पष्ट होण्यामध्ये आणखीन मदत होऊ शकते। याच्यामध्ये पहिली व्याख्या आहे जे.डी. मिलेट यांची। जे.डी. मिलेट यांनी संवादाची व्याख्या करताना समान हेतूकरिता समांतर सामंजस्य निर्माण करण्याची प्रक्रिया म्हणजे संवाद असं म्हटलेलं आहे। याच्यामध्ये दोन गोष्टी लक्षात घ्यायच्यात आपल्याला। एक काय तर समान हेतू आहे जो प्राप्त करायचा आहे आणि त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, सामंजस्य निर्माण करण्याची प्रक्रिया। या दोन शब्दावरून आपल्याला जे.डी. मिलेट यांनी संवादाची जी व्याख्या सांगितलेली आहे ती स्पष्ट होण्यासाठी मदत होऊ शकते। त्याच्यानंतरची पुढची व्याख्या आहे ऑर्डवे टीड यांची। ऑर्डवे टीड यांच्या मते समान मुद्द्यावर दोन व्यक्तींच्या विचारामध्ये एकत्रितता आणण्याच्या प्रक्रियेला संवाद असे म्हणतात। आता याच्यामध्ये समान मुद्द्यावर म्हणजे त्याच्यामध्ये मुद्दा एकच आहे आणि काय दोन व्यक्ती संवादासाठी ऑब्विसली एकापेक्षा जास्त व्यक्तींची गरज असते, त्यांच्यामध्येच तो संवाद साधला जात असतो। तर समान मुद्द्यावर आणि दोन व्यक्तींच्या विचारामध्ये एकत्रितता आणण्यासाठी आवश्यक असणारा सुसंवाद किंवा जी माहितीची विचारांची देवाणघेवाण होते समान मुद्द्यांवर आणि विचारांमध्ये एकत्रितता आणण्यासाठी, तर त्यालाच संवाद असे म्हणतात, असं ऑर्डवे टीड यांनी म्हटलेलं आहे। त्याच्यानंतर पुढची व्याख्या आहे मॅकफर्लँड यांची। मॅकफर्लँड यांनी संसूचन ही मानवी संबंधातील अर्थपूर्ण कार्य प्रक्रिया आहे असं म्हटलेलं आहे। म्हणजे मानवी जीवनामध्ये संसूचनाला महत्व असतं आणि ही अर्थपूर्ण कार्य प्रक्रिया आहे। म्हणजे जे काही करणाऱ्या व्यक्तीला त्याला एक अर्थ देण्याचं काम या प्रक्रियेतून होतं, या संवादातून होतं, असं या ऑर्डवे टीड यांनी म्हटलेलं आहे। विविध विचारवंतांनी केलेल्या या व्याख्यांचा आढावा घेतल्यास आपल्याला असं लक्षात येतं की याच्यामध्ये दोन गोष्टी आवश्यक आहेत। काय तर हा संवाद जो आहे तो दोन व्यक्तींमध्ये आहे, दोनपेक्षा जास्तही असू शकतात पण कमीत कमी दोन व्यक्तींची गरज असते। दुसरं की त्यांच्यामध्ये समान मुद्द्यांवर विचारांची देवाणघेवाण होण्यासाठी हे संवाद साधलेला असतो। तर यावरून आपल्याला हे संवादाचं नेमकी अर्थ आपल्याला लक्षात आला। आता त्याच्यानंतर आपण या संवादाचे महत्व काय आहे हे जाणून घेऊया। मगाशीच आपण पाहिलं की संवाद हा मानवी जीवनाचा अविभाज्य असा भाग आहे।
सामाजिक जीवनामध्ये संवादाला अनन्यसाधारण महत्व आहे. तर या गोष्टी आता आपण एक एक मुद्द्यांच्या आधारे आपण जाणून घेऊयात की संवादाचं काय महत्व आहे ते. त्याचे पहिलं महत्व म्हणून आपल्याला सांगता येईल की माहितीची देवाणघेवाण. विचारांची, माहितींची देवाणघेवाण करण्यासाठी संवाद हे एक अत्यंत आवश्यक असा भाग आहे. या संवादाच्या अभावातूनच अनेक समस्या निर्माण होत असतात. जेव्हा आपण विचारांची, माहितींची योग्य प्रकारे आदानप्रदान करतो, देवाणघेवाण करतो, त्याच्यातनं बऱ्याच समस्यांचं निराकरण होतं आणि आवश्यक ती माहिती आवश्यक त्या व्यक्तीकडे योग्य प्रकारे पोहोचवता येते. जर अशी माहिती आणि विचारांचं आदान प्रदान करायचं असेल तर त्याच्यासाठी संवादाशिवाय दुसरा मार्ग असू शकत नाही. परस्परांमध्ये संवाद साधलं जाणं हे सामाजिक जीवनासाठी, व्यक्तिगत जीवनासाठी आणि व्यावसायिक जीवनासाठी अत्यंत महत्वाचं असतं आणि त्याच्यासाठी म्हणूनच संवादाचा अवलंब केला गेला जाणं महत्वाचं असतं. संवादामुळेच काय होतं, माहितीची आदान प्रदान होते, तसंच विचारांची, भावनांचीही देवाणघेवाण करता येऊ शकते. म्हणून माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी संवाद हे अत्यंत महत्वाचे असतात. त्याच्यानंतरचा दुसरा मुद्दा सांगता येईल आपल्याला विचारांची अभिव्यक्ती. विचारांची अभिव्यक्ती करण्यासाठीचं एक अत्यंत महत्वाचं प्रभावी साधन म्हणजे संवाद होय. संवादामुळेच आपले विचार आपल्याला दुसऱ्या लोकांपर्यंत पोहोचवता येतात आणि संवादा आपल्याकडे एक म्हण आहे पहा की बोलणाऱ्याचं माती विकते आणि न बोलणाऱ्याचं सोनंही विकत नाही. म्हणजे आपल्याकडे काय आहे, आपले विचार हे संवादाच्या माध्यमातूनच दुसऱ्यांकडे पोहोचवता येतात. आपले विचार खूप चांगले असतील, खूप उच्च असतील, त्याच्यामध्ये बरंच आदर्श असेल, ते अवलंब करण्यासारखं ते असेल, पण जर आपण ते संवादाच्या माध्यमातून इतरांपर्यंत पोहोचूच शकलं नाही तर त्याच्यावर अंमल कसं करणार, लोकांना त्याचा फायदा कसा होणार. त्याच्यामुळे विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी, आपल्या विचारांना व्यक्त करण्यासाठी संवाद हे अत्यंत प्रभावी आणि उपयुक्त ठरतं. यातूनच काय केलं जातं, अभिप्राय मिळवला जाऊ शकतो. जेव्हा आपले विचार समोरच्याला कळतात तेव्हा त्याच्यावर लोक अभिप्राय देतात आणि जेव्हा तुमचे विचार त्या लेवलचे असतील, अभिप्राय सकारात्मक आला की त्याच्यातनं काय होतं, व्यक्तीचा मनोबल पण वाढतं, त्याचा आत्मविश्वास वाढतो. त्याच्यामुळे कॅनडामध्ये जन्मलेल्या एक सिडनी जॉर्ज नावाच्या मानसशास्त्रज्ञाने त्याच्या केलेल्या संशोधनातून असा एक निष्कर्ष काढलेला आहे की विचारांची अभिव्यक्ती केल्यामुळे बरेच मानसिक जे रोग आहेत ते बरे होतात. मानसिक दृष्ट्या आपल्याला निरोगी राहायचं असेल तर आपल्याला आपल्या विचारांची अभिव्यक्ती करता आली पाहिजे, ती केली पाहिजे, असं इथं त्या सिडनी नावाच्या विचारवंताने स्पष्ट केलेलं आहे. त्याच्यानंतरचं पुढचं महत्व म्हणून आपल्याला सांगता येईल कार्यशैलीमध्ये सुधारणा करणे. परिवर्तन हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. वेळ, काळ, परिस्थिती यानुसार आपल्या विचारांमध्ये, आपल्या वागण्यामध्ये, आपल्या कार्यपद्धतीमध्ये बदल केला जाणं आवश्यक असतं. तर हे आपल्या कार्यशैलीमध्ये आवश्यकतेनुसार सुधारणा घडवून आणण्यासाठी संवाद आवश्यक आहे. संवादाच्या माध्यमातूनच काय होतं की जेव्हा व्यक्तींमध्ये विचारांचं आदान प्रदान होतं त्यावेळेस आपल्या विचारांमध्ये कुठं कमतरता आहे किंवा समोरचे विचार कसे आपल्या विचारापेक्षा जास्त प्रभावी आहेत किंवा इफेक्टिव्ह आहेत हे जेव्हा लक्षात येतं त्यावेळेस आपण आपल्या विचारांमध्ये, आपल्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा घडवून आणू शकतो. म्हणून सुधारणा, आपल्या कार्यशैलीमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी म्हणून संवाद हे अत्यंत महत्वाचं ठरतं. त्याच्यानंतरचं पुढचं संवादाचं महत्व म्हणून आपल्याला सांगता येईल की प्रगती. जीवनामध्ये प्रत्येक व्यक्ती प्रगती करायचा प्रयत्न करत असतो आणि त्याने ते केलंही पाहिजे. मग अशी प्रगती घडवून आणायची असेल तर त्याच्यासाठी संवाद असणं अत्यंत आवश्यक आहे. हा संवाद मग त्याच्या व्यावसायिक जीवनातला असू देत, सामाजिक जीवनातला असू देत किंवा व्यक्तिगत जीवनातला असू देत, पण या प्रत्येक स्तरावर तुम्हाला प्रगती साधायची असेल तर त्याच्यासाठी संवाद असणं, साधलं जाणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि हे संवाद साधण्यासाठी म्हणून काय केलं पाहिजे, कल्पना, विचार हे चांगल्या प्रकारे स्पष्ट करता आल्या पाहिजे, त्याचा फायदा इतरांना झाला पाहिजे. आणि त्याच्यातनं काय होतं, या विचार आपण जेव्हा चांगल्या प्रकारे व्यक्त करतो त्याच्यातनं आत्मविश्वासही वाढतो. जसं आता आपण मगाशीच पाहिलं, कार्यशैलीमध्ये सुधारणा पण करून आणता येते. आणि या सर्वांचा परिणाम म्हणून काय होतं की आपले व्यावसायिक स्तरावरचं जीवन असू देत किंवा व्यक्तिगत स्तरावरचं जीवन असू देत, त्याच्यामध्ये प्रगती घडवून येण्यासाठी मदत होते. आणि याच्यासाठी सक्रियपणे ऐकलंही पाहिजे आणि सहानुभूतीपूर्वक त्याच्यासाठी प्रोत्साहन पण आपल्याला मिळतं. आणि याच्यातनं काय होतं, इतरांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी मदत होते. आणि या सर्व गोष्टी जेव्हा घडतात तेव्हा व्यक्तीचं व्यक्तिगत, व्यावसायिक,
सर्व स्तरावर प्रगती होण्यासाठी मदत होते. त्याच्यानंतरचं पुढचं आपल्याला संवादाचं एक महत्व म्हणून पाहता येईल की विरोधाभासाचे निराकरण करणे. संवाद कौशल्यामुळे आपल्याला आपले विचार प्रभावीपणे व्यक्त करता येतात आणि याच्यामुळे काय होतं की जे काही कारणे असतात कुठल्याही समस्येची, कुठल्याही गोष्टीची मूळ कारणं जी आहेत ती आपल्याला लक्षात येतात आणि याच्यामुळे काय होतं की विरोधाभास, कुठे जर विरोध असेल, संघर्ष असेल तर त्याचंही निराकरण करणं हे संवादामुळे शक्य होतं. संवाद समोरच्या व्यक्तीचं जोपर्यंत आपण व्यवस्थितपणे ऐकून घेणार नाही आणि आपलं म्हणणं जोपर्यंत त्याला व्यवस्थितपणे समजावू शकणार नाही तोपर्यंत ते जे विरोधाभास आहे किंवा जो संघर्ष आहे किंवा जो विचारांमधला मतभेद आहे तो दूर करता येणार नाही. त्याच्यामुळे अशा विरोधाभासाचे निराकरण करण्यासाठी सुद्धा संवाद साधणं अत्यंत महत्वाचं आहे. आता आपण आपल्या व्यक्तिगत जीवनात पहा किंवा व्यावसायिक जीवनामध्ये पहा, बऱ्याच वेळेस विरोधाभास हा असतोच. कोणतीही व्यक्ती 100% प्रत्येक वेळी आपल्या विचारांशी सहमत नसते, पण ते विरोधाभास जोपर्यंत चांगल्या प्रकारे, योग्य प्रकारे त्याचं निराकरण केलं जात नाही तोपर्यंत आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये असू देत किंवा व्यावसायिक जीवनामध्ये असू देत त्याचा दुष्परिणाम त्या व्यक्तीवर होत असतात. त्याच्यामुळे अशा विरोधाभासाचं निराकरण करण्यासाठी संवाद साधलं जाणं अत्यंत महत्वाचं आहे. आता याच्यानंतर आपण पाहणार आहोत की हे संवादाचे प्रकार कोणते कोणते आहेत. प्रामुख्याने संवादाचे मुख्यतः 2 प्रकार आपल्याला सांगता येतात. एक तर औपचारिक संवाद आणि दुसरा अनौपचारिक संवाद. त्याच्यापैकी आपण आता आधी औपचारिक संवाद म्हणजे नेमकं काय हे पाहूया. औपचारिक संवाद हा साधारणतः जिथे आपण कार्य करतो किंवा एखाद्या कार्यालयाच्या ठिकाणी किंवा अधिकृत माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी ज्या संवाद पद्धतीचा वापर केला जातो त्याला म्हणतात औपचारिक संवाद पद्धती. याच्यामध्ये या औपचारिक संवादामध्येही पुन्हा काय 3 प्रकार येतात. त्याच्यामध्ये पहिला प्रकार येतो अधोगामी. तर अधोगामी संवाद म्हणजे खालच्या दिशेने, म्हणजे संघटना किंवा एखाद्या कार्यालयाचा जो प्रमुख आहे त्याच्या माध्यमातून जेव्हा त्याच्या कनिष्ठांना जे संदेश दिले जातं, जी माहिती दिली जाते त्याला म्हणायचं अधोगामी संवाद. त्याच्यानंतरचा पुढचा प्रकार येतो ऊर्ध्वगामी संवाद. हा संवाद प्रकार अधोगामीच्या अगदी उलट असा हा संवाद प्रकार आहे. याच्यामध्ये काय की संवाद, माहिती किंवा विचार हे काय खालच्या स्तरापासून वरच्या स्तरापर्यंत येतात. म्हणजे कनिष्ठ अधिकाऱ्यापासून, कनिष्ठ कर्मचाऱ्यापासून त्याच्या वरिष्ठापर्यंत जी माहिती पोहोचवली जाते, जे विचार पोहोचवले जातात त्याला म्हणायचं ऊर्ध्वगामी संवाद. त्याच्यानंतरचा एक तिसरा प्रकार येतो पार्श्वगामी संवाद. तर आपण पाहतो की संवादाचे प्रकार त्याच्यामध्ये औपचारिक आणि अनौपचारिक हे मेन 2 प्रकार आहेत. याच्यामध्येही अनेक दुसरे बरेच प्रकार येतात, ते आपण हळूहळू जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. तर हे औपचारिक संवाद म्हणजे काय, तर एखाद्या संस्थेच्या, एखाद्या कार्यालयाच्या, एखाद्या प्रशासनाच्या एखाद्या स्तरावरून जेव्हा औपचारिकपणे माहितीची देवाणघेवाण केली जाते तेव्हा त्याला काय म्हणायचं, औपचारिक संवाद असं म्हणायचं. तर याच्यामध्ये उदाहरण म्हणून आपल्याला सांगता येईल की जसं एखादं मॅन्युअल असेल किंवा एखाद्या कार्यालयाच्या ठिकाणी दिलेला अहवाल असेल, एखाद्या कामाच्या बाबतीत करायचं माहिती देणारं असं एखादं मेसेज असेल तर त्याला म्हणायचं आपण औपचारिक संवाद. याच्यामध्ये पुन्हा 4 उपप्रकार येतात या औपचारिक संवादामध्ये, ते आपण एक एक जाणून घेऊया. आपण संवादाच्या व्याख्या पाहिल्या, आता आपण संवादाचे प्रकार पाहूयात. संवादाचे मुख्यतः 2 प्रकार आहेत, औपचारिक आणि अनौपचारिक संवाद. तर याच्यामध्ये आपण हळूहळू एक एक प्रकार जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. त्याच्यामधला पहिला जो प्रकार आहे तो आहे औपचारिक प्रकार, औपचारिक संवाद. औपचारिक संवाद म्हणजे जेव्हा एखाद्या संस्थेतील व्यक्ती माहितीची देवाणघेवाण केली जाते त्यांच्याकडून, तर त्यावेळेस अशा संवादाला, अशा माहितीच्या देवाणघेवाणाला औपचारिक संवाद असे म्हणतात. याच्यामध्ये पुन्हा त्याचे 4 उपप्रकार आपल्याला सांगता येतील. त्याच्यामधला पहिला जो आहे तो आहे अधोगामी संवाद.
अधोगामी संवाद म्हणजे जेव्हा एखाद्या कार्यालयातल्या, एखाद्या संस्थेमधल्या, जेव्हा व्यवस्थापनातल्या वरिष्ठ स्तरापासून खालच्या स्तरापर्यंत माहितीची देवाणघेवाण केली जाते, माहिती पाठवली जाते, तर त्यावेळेस त्याला अधोगामी संवाद असं म्हणायचं. याच्यामध्ये माहितीचा प्रवाह जो आहे तो वरिष्ठ स्तरापासून कनिष्ठ स्तरापर्यंत अशा पद्धतीने होत असतो. त्याच्यानंतरचा पुढचा प्रकार आहे तो आहे ऊर्ध्वगामी संवाद. आता आपण जो अधोगामी संवाद पाहिलं त्याच्या एकदम अपोजिट असा हा ऊर्ध्वगामी संवाद प्रकार आपल्याला सांगता येईल. याच्यामध्ये जी माहितीचा जो प्रवाह आहे तो कनिष्ठ स्तरापासून वरिष्ठ स्तराकडे होत असतो. म्हणजे माहिती जी आहे ती कनिष्ठ कर्मचारी किंवा अधिकाऱ्यापासून त्याच्या वरिष्ठापर्यंत ती माहिती पाठवली जात असते. त्याला ऊर्ध्वगामी संवाद असे म्हणतात. अशा संवादामध्ये सूचना, तक्रारी किंवा माहिती संबंधीचा अहवाल जो की वरिष्ठाने विचारलेल्या वगैरे ही गोष्टी त्यांच्याकडे पाठवल्या जात असतात. पार्श्वगामी संवाद. जेव्हा माहितीची देवाणघेवाण ही समान स्तरावरील व्यक्तींमध्ये होते तर तेव्हा त्यावेळेस त्याला पार्श्वगामी संवाद असे म्हटले जाते. याच्यामध्ये संवाद व्यवस्थापक असतील किंवा एखाद्या, समजा आपण एखाद्या महाविद्यालयाचा विचार करत असू तर त्यावेळेमध्ये जे विभाग प्रमुख आहेत अशा सगळ्या विभाग प्रमुखांमध्ये जेव्हा संवाद साधला जाईल तर त्यावेळेस त्याला आपण म्हणूयात की पार्श्वगामी संवाद असं म्हणता येतं. त्याच्यानंतर पुढचा एक प्रकार आपल्याला सांगता येईल तो आहे कर्णरेषा संवाद. या प्रकारामध्ये याला क्रॉस वाईज कम्युनिकेशन असे सुद्धा म्हटलं जातं. याच्यामध्ये जेव्हा वेगवेगळ्या टीम मध्ये जेव्हा संवाद साधला जातो, टीमच्या सदस्यामध्ये जेव्हा साधला जातो त्यावेळेस त्याला कर्णरेषा संवाद असे म्हटले जाते. उदाहरणार्थ जेव्हा कर्मचारी वेगवेगळ्या संघाच्या व्यवस्थापकांशी संवाद साधतात, जसं मानव संसाधन असेल, वित्त विभाग असेल, तर यांच्यामध्ये जेव्हा संवाद साधला जातो तर त्याला कर्णरेषा संवाद असे म्हटले जाते. आता याच्यानंतर आपण संवादाचा दुसरा प्रकार अनौपचारिक संवाद हा पाहूया. जेव्हा जे व्यक्ती असतात एखाद्या कार्यालयातील असू देत किंवा व्यक्तिगत जीवनामध्ये असू देत, पण त्यांच्या कामाच्या व्यतिरिक्त त्यांच्यामध्ये जी काही विचारांची देवाणघेवाण होते, जी माहितीची देवाणघेवाण होते, त्याला अनौपचारिक संवाद असे म्हणतात. जसे की कार्यालयाच्या ठिकाणी कामाच्या बाबती व्यतिरिक्त जेव्हा व्यक्ती जेवणाच्या वेळेमध्ये किंवा इतर वेळेमध्ये सोबत राहून काम करत असताना त्यांच्यामध्ये एक सहकार्याचे संबंध निर्माण होतात, त्यावेळेस जेव्हा ते आपल्या व्यक्तिगत गोष्टी त्यांच्याशी बोलत असतील, जेवणाच्या वेळेस ज्या गप्पा मारल्या जातात, हे सगळं अनौपचारिक संवाद या प्रकारामध्ये येतात. याच्यामध्ये पुन्हा 4 उपप्रकार आपल्याला पाहाव्यास मिळतात, ते आपण एक एक करून जाणून घेऊयात. याच्यामध्ये पहिला जो आहे तो आहे सिंगल स्ट्रँड चेन. यामध्ये जेव्हा संप्रेषणाचा प्रवाह हा एकच क्रमाने होत असतो, जिथे की एक व्यक्ती दुसऱ्याशी संवाद साधते, त्याच्यामध्ये एक शृंखला तयार होते. जसं ए, बी, सी, डी या वेगवेगळ्या स्तरावर काम करणाऱ्या व्यक्तीमध्ये जेव्हा असे संवाद साधले जाते, त्याच्या संवादाच्या या अशा प्रवाहाला सिंगल स्ट्रँड चेन असे म्हटले जाते. त्याच्यानंतरचा पुढचा प्रकार आहे गप्पांची साखळी. याच्यामध्ये याला आपण गॉसिप चेन कम्युनिकेशन असंही म्हटलं जातं. याच्यामध्ये काय आहे की कर्मचारीच्या गट सदस्यांमध्ये जेव्हा संवाद साधला जातो तर त्याच्यामध्ये या गॉसिप चेन कम्युनिकेशन याच्यामध्ये येतं. याच्यामधलं उदाहरण म्हणून आपल्याला सांगता येईल की राऊंड टेबल संभाषण किंवा ग्रुप डिस्कशन हे या प्रकारामध्ये येतात. त्याच्यानंतरचा पुढचा जो प्रकार आहे तो संभाव्यता साखळी. हे संभाव्यता साखळीमध्ये एका विशिष्ट संरचनेशिवाय समूहातील लोकांमध्ये जेव्हा संवाद साधला जातो त्यावेळेस संभाव्यता साखळी तयार होते. येथे माहितीचा स्रोत जो आहे तो नेटवर्क मधून सामायिक करण्यासाठी दुसरी व्यक्ती निवडली जाते. तर याच्यामध्ये संभाव्यता साखळी याच्यामध्ये माहिती ही एका संरचनेशिवाय समूहातील लोकांमध्ये प्रवाहित केली जाते. त्याची निश्चित अशी संरचना नसते आणि ती माहिती प्रवाहित केली जाते, तेव्हा त्याला संभाव्यता साखळी असे म्हणतात. त्याच्यानंतरचा पुढचा प्रकार आहे तो आहे क्लस्टर साखळी. क्लस्टर साखळीमध्ये
एखादी व्यक्ती जेव्हा विशिष्ट गटाशी संवाद साधते आणि नंतर ती गटासह माहिती सामायिक करते त्यावेळेस त्याला क्लस्टर साखळी असे म्हणतात. जसं उदाहरण म्हणून आपल्याला सांगता येईल की एका वरिष्ठ व्यवस्थापन सदस्य संघ व्यवस्थापकांना माहितीचा एक भाग देऊ शकतो आणि प्रत्येक व्यवस्थापक नंतर त्याच्या कार्यसंघ सदस्यांसह माहिती सामायिक करतो. तर हा झाला क्लस्टर साखळी संवाद, म्हणजे या प्रकारामध्ये येणारा प्रकार झाला. आता त्याच्यानंतर आता आपण औपचारिक आणि अनौपचारिक हे संवादाचे दोन्ही प्रकार पाहिले. तर याच्यावरून आपल्याला या दोन्ही मधले काही मूलभूत असे फरक आपल्याला सांगता येतील. ते आपण या दोन्ही मध्ये काय फरक आहे ते इथं आपण जाणून घेऊया. तर या औपचारिक आणि अनौपचारिक संवादामध्ये काही मूलभूत बाबतीमध्ये आपल्याला फरक दिसून येतो. त्याच्यामधला पहिला फरक जो आहे तो आहे माहितीचा प्रवाह. संवाद साधत असताना औपचारिक असू देत की अनौपचारिक असू देत दोन्ही मध्ये माहिती विचार हे येतातच, पण ह्यांचा प्रवाह कुठल्या दिशेने होतो त्याच्यावरून या दोन्हीमध्ये मूलभूत प्रमाणात फरक दिसून येतो. जसं की औपचारिक संवादामध्ये काय असतं की पूर्वनिर्धारित सगळं स्ट्रक्चर असतं. कोण कोणाला माहिती देणार आहे, कुठून कसं जाणार आहे हे सगळं निर्धारित असतं. जसं की याच्यामध्ये वृत्तपत्रे असू देत, ईमेल, पत्रे, मेमो हे सगळ्या कशामध्ये येतात तर हे सगळं औपचारिक संवादामध्ये या गोष्टी येतात. अनौपचारिक संवादामध्ये असं माहितीचा मुक्त प्रवाह असतो, त्याच्यावर असं कंट्रोल नसतं किंवा ते एक फिक्स स्ट्रक्चर मधून ही माहिती प्रवाहित होत नाही. तर ही व्यक्ती कोण कधी 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 शेअर करेल, कधी विचारांची त्यांच्यामध्ये देवाणघेवाण होईल आणि त्यांच्या विचारांचा विषय काय असेल, कशाच्या बाबतीत ते संवाद साधतील याच्या बाबतीत काही निश्चित असे नियम नसतात. व्यक्ती स्वाभाविकपणे अनौपचारिकपणे संवाद साधतात. तर याच्यावरून काय की हे माहितीच्या प्रवाहावरून हा दोन्ही औपचारिक आणि अनौपचारिक संवादामध्ये मूलभूत असा फरक दिसून येतो. औपचारिक संवादामध्ये माहिती ही निश्चित स्वरूपामध्ये प्रवाहित होत असते, अनौपचारिक संवादामध्ये अशी निश्चित अशी संरचना दिसून येत नाही. त्याच्यानंतरचा या दोन्ही मधला फरक असण्याचा मूलभूत दुसरा जो फरक आहे तो आहे विश्वसनीयता. विश्वसनीयतेच्या बाबतीतही औपचारिक आणि अनौपचारिक संघटनेमध्ये मूलभूत असा फरक दिसून येतो. याच्यामध्ये काय की औपचारिक संवादामध्ये ही औपचारिक संवाद हे जास्त विश्वसनीय असतो, कारण त्याच्यामध्ये निश्चित असं स्ट्रक्चर आहे, निश्चित आणि ऑथराइज पर्सन कडून निश्चित अशा स्ट्रक्चरच्या माध्यमातून ही माहिती पोहोचवली जात असते, म्हणून ही माहिती अधिक विश्वसनीय असते. याच्या उलट अनौपचारिक संवादामध्ये निश्चित असं स्ट्रक्चर नसतं. व्यक्ती त्याला काय वाटतं किंवा त्याला काय वाटलं, त्यानं काय ऐकलं, त्यानं काय सांगितलं या गोष्टी त्याच्यामध्ये बोलल्या जातात, म्हणून त्यांच्या विश्वसनीयता नसते. अनौपचारिक संघटनेमधील माहितीमध्ये विश्वसनीयता नसते. तर हे या विश्वसनीयतेच्या बाबतीतही औपचारिक आणि अनौपचारिक संघटनेमध्ये मूलभूत असा फरक दिसून येतो. त्याच्यानंतरचा पुढचा जो फरक आहे तो आहे गतीच्या बाबतीत. माहिती प्रवाहित होण्याची जी गती आहे त्याच्यावरूनही औपचारिक आणि अनौपचारिक संवादामध्ये फरक दिसून येतो. औपचारिक माहिती प्रवाहित व्हायची गती ही अनौपचारिक माहितीपेक्षा कमी असते. आपण व्यक्तिगत जीवनामध्ये, सामाजिक जीवनामध्ये पण पाहतो की जे अफवा असतात त्या वणव्यात लागलेल्या आगीसारख्या पसरतात, पण ज्या चांगल्या गोष्टी आहेत, नियम आहेत, ते माणसांना वारंवार माहिती त्याची द्यावी लागते, वारंवार त्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवायला लागतात, तेव्हा कुठं त्या गोष्टी त्यांना कळतात किंवा लक्षात येतात. तर याच्यामध्ये गतीच्या बाबतीतही हा दोघांमध्ये हा फरक दिसून येतो. औपचारिक संवाद जो आहे तो अधिकृत माध्यमांच्या द्वारे लोकांपर्यंत पोहोचवावा लागतो. त्याच्यामध्ये काय आहे की जसे की नियम असतील, एखादा त्याच्यामध्ये झालेला बदल असेल वगैरे, तर याच्या बाबतीत वृत्तपत्र, प्रसार माध्यम, न्यूज चॅनल्स याच्यावरून ती माहिती देऊन ती लोकांपर्यंत पोहोचवली जाते. पण अनौपचारिक संवाद हे त्याच्यापेक्षा जास्त स्पीडने स्प्रेड होत असतात, जास्त स्पीडने त्या माहिती प्रवाहित होतात. म्हणून काय की गतीच्या बाबतीतही औपचारिक आणि अनौपचारिक संवादामध्ये फरक दिसून येतो. त्याच्यानंतरचा पुढचा जो फरक आहे तो आहे गुप्ततेच्या बाबतीत. औपचारिक संवाद साधत असताना बऱ्याच वेळेस गुप्तता पाळली जाते. काही गोष्टी अशा असतात, संवेदनशील असतात किंवा अत्यंत महत्त्वाच्या असतात, त्याची माहिती सर्वांसाठी उपलब्ध करून देणे जेव्हा हिताचे नसते त्यावेळेस त्याच्यामध्ये गुप्तता पाळली जाते. आणि अनौपचारिक संवाद हे याच्या अगदी उलट आहे. याच्यामध्ये कुठलीच गुप्तता पाळली जात नाही आणि कसलाच विचार न करता अनौपचारिक संवाद साधले जात असतात. आता याच्यानंतरचा पुढचा आपण मुद्दा आहे तो आहे
प्रभावी संवाद. आता आपण औपचारिक आणि अनौपचारिक संवाद हे संवादाचे प्रकार पाहिले. त्याच्यानंतर आता प्रभावी संवाद म्हणजे इफेक्टिव्ह कम्युनिकेशन काय असतं ते आपण जाणून घेऊयात. फक्त बोलणे किंवा आपले विचार इतरांपर्यंत पोहोचवणे म्हणजे संवाद नाही, तर संवाद हे प्रभावी असलं पाहिजे, इफेक्टिव्ह असलं पाहिजे. म्हणजे ज्या उद्देशाने आपण बोलतोय किंवा जो विचार आपल्याला इतरांपर्यंत पोहोचवायचा आहे तो विचार ॲज इट इज त्यांच्यापर्यंत गेला पाहिजे, तरच अशा संवादाला आपण प्रभावी संवाद असे म्हणू शकतो. रोजच्या बोलण्यातनं असे प्रभावी संवाद साधता येईलच असं नाही. त्याच्यासाठी आवश्यक काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते, जेणेकरून आपला जो संवाद आहे तो प्रभावी होऊ शकतो. तर या प्रभावी संवादाचे महत्व काय आहे, आपल्या व्यक्तिगत जीवन असू देत, सामाजिक जीवन असू देत किंवा व्यावसायिक जीवन असू देत, प्रभावी संवादाचे महत्व आपल्याला सर्वत्र पाहायला मिळते. तर या संवादाचे नेमके महत्व काय आहे हे आपण एक एक करून जाणून घेऊयात. त्याच्यामधलं पहिलं महत्व म्हणून आपल्याला सांगता येईल की तो आहे सकारात्मक वातावरण. प्रभावी संवादामुळे आपल्याला आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये, व्यावसायिक जीवनामध्ये तसंच सामाजिक जीवनामध्ये सकारात्मक वातावरणाची निर्मिती करता येते. जर आपलं संवाद कौशल्य चांगलं असेल तर आपण एक सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी आपण यशस्वी ठरू शकतो. नाहीतर काय होतं, जर प्रभावीपणे संवाद साधला नाही तर त्याच्यातनं संदिग्धता निर्माण होते, त्याची विश्वासार्हता राहत नाही आणि याच्यातनं मग पुढे व्यक्तिगत, सामाजिक, व्यावसायिक जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. सकारात्मक संवाद वातावरणात राहिल्याने आनंद आणि उत्पादकता वाढते. जर वातावरण चांगलं असेल, पोषक असेल, सकारात्मक असेल तर त्यावेळेस व्यक्ती उत्साहाने, आनंदाने काम करतो. त्याच्यामुळे त्याचा व्यक्तिगत जीवनातही त्याला फायदा होतो आणि त्याच्या व्यावसायिक जीवनामध्ये त्याचाही फायदा तिथे दिसून येतो. सकारात्मक वातावरणामुळे तणाव कमी होतो, म्हणून व्यक्ती आनंदी राहतो आणि या सर्व गोष्टींचा त्याच्या व्यावसायिक आणि व्यक्तिगत अशा दोन्ही जीवनामध्ये प्रभाव दिसून येतो. म्हणून या सकारात्मक अशी वातावरणाची निर्मिती करायची असेल तर त्याच्यासाठी प्रभावी संवाद साधता येणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यानंतरचं पुढचं आपण ह्याचं महत्व म्हणून आपल्याला सांगता येईल संघर्षाचे निराकरण करणे. संघर्ष हा मानवी जीवनाचा अटळ भाग आहे. व्यक्तिगत जीवनामध्ये असू देत किंवा व्यावसायिक जीवनामध्ये असू देत, जिथं चार व्यक्ती एकत्र येतात तेव्हा त्यांच्या विचारांमध्ये जे मतभेद असतात त्याच्यावरून संघर्ष हे उद्भवतात. पण ह्या अशा संघर्षांना यशस्वीपणे हाताळता आलं तरच व्यक्ती आपल्या व्यक्तिगत आणि व्यावसायिक जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतात. त्याच्यासाठी त्याला संवाद कौशल्य, प्रभावी संवाद कौशल्य त्याच्याकडे असलं पाहिजे. तर याच्यामध्ये काय करता येतं, तर समस्या सोडवण्यासाठी म्हणून प्रभावी संवाद कौशल्य असेल तर बऱ्याच समस्यांची चांगल्या प्रकारे सोडवणूक करता येते. याच्यामध्ये आव्हाने असतील किंवा मतभेद असतील यांचा सामना करण्यासाठी काय प्रभावी संवाद कौशल्य इथं उपयोगी ठरू शकतं. चिंता, दृष्टिकोन आणि भावना लवकर आणि आदरपूर्वक पद्धतीने व्यक्त करता येतात. याच्यातने बऱ्याच वेळेस संघर्षांचं निराकरण करता येतं. सक्रियपणे एकमेकांचं ऐकून घेणे, दृष्टिकोन समजून घेण्याचा प्रयत्न केल्यास संघर्ष उद्भवत नाही. आणि याच्यासाठी म्हणून काय केलं पाहिजे, तर प्रभावीपणे संवाद साधता आलं पाहिजे. तर त्याच्यामुळे काय होतं, संघर्षाचं निराकरण करता येतं आणि हे संघर्ष व्यक्तीच्या व्यक्तिगत जीवनात आणि व्यावसायिक जीवनामध्ये जे अडथळे निर्माण करतात, जे अडसर निर्माण करतात ते दूर करून व्यक्तीला आपल्या व्यक्तिगत आणि व्यावसायिक जीवनामध्ये यशस्वीपणे पुढे जाता येऊ शकतं. त्याच्यानंतरचं पुढचं तिसरा महत्व म्हणून आपल्याला पाहता येईल तणाव कमी करणे. आजकालच्या धावपळीच्या जीवनामध्ये तणाव हा सुद्धा व्यक्तीच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनलेला आहे. प्रत्येक व्यक्ती कुठल्या ना कुठल्या तणावाखाली वावरत आहे. जे व्यक्ती मोठे आहेत त्यांचं तर सोडा, पण लहान लहान जे विद्यार्थी आहेत, जे स्टुडंट आहेत, जे लहान बालक आहेत, त्यांच्या तोंडून सुद्धा टेन्शन हा शब्द आपल्याला बऱ्याच वेळेस ऐकायला मिळतो. का तर त्याला एबीसीडी त्याच्या टीचरने त्याला 3दा लिहून आणायला सांगितलेलं आहे. आपल्यासाठी ती क्षुल्लक गोष्ट असेल, पण त्याच्यासाठी ते मोठं तणावाचं कारण आहे की 3दा लिहायची, एवढं मोठं काम करायचंय. तर हे लहान मुलांसुद्धा आजकाल टेन्शन या शब्दाचा सर्रासपणे वापर करत असलेला आपल्याला दिसून येतो. आणि एक नुकत्याच अशा झालेल्या सर्वेवरून मी नेटवर अशी माहिती वाचली होती की 60 ते 70% लोक आपल्या देशामधला विचार केला तर हे कुठल्या ना कुठल्या तणावाखाली आहेत. कुठलं ना कुठलं टेन्शन, कुठलं ना कुठलं डिप्रेशन, फ्रस्ट्रेशन हे 60 ते 70% लोकांना ग्रस्त केलेलं आहे याने. आणि ह्याचे काय गंभीर असे मानसिक विकार याच्यातनं उद्भवण्याची शक्यता असते जर या तणावाला आपल्याला व्यवस्थितपणे हँडल करता आलं नाही तर.
याच्यामुळे काय केले पाहिजे तर प्रभावीपणे संवाद साधणं हेच या तणावाला दूर करण्याचं एक महत्वपूर्ण असं मार्ग म्हणून आपल्याला सांगता येईल। जर आपल्याला माहिती व्यवस्थितपणे इतरांपर्यंत पोहोचवता आली, आपले विचार व्यक्त करता आले, तर याच्यातनं तणाव दूर होण्यासाठी खूप मदत होते। म्हणून प्रभावी संवाद साधण्यासाठीच एक अत्यंत महत्व असणारं असं एक कारण म्हणजे तणाव दूर करणे, तणाव कमी करणे, याच्यासाठी सुद्धा प्रभावी संवादाची अत्यंत आवश्यकता असते। त्याच्यानंतरचं पुढचं महत्व म्हणून आपल्याला सांगता येईल की वेळेची बचत। जर आपल्याला योग्य प्रकारे संवाद साधता आला तर आपल्याला जी माहिती समोरच्याला द्यायची ती त्याला विना जास्त काही प्रयास न करता एकाच वेळेमध्ये त्याच्या लक्षात येईल। पण जर प्रभावी संवाद साधण्याचं कौशल्य आपल्याकडे नसेल तर आपल्याला जी काही माहिती द्यायची किंवा आपण जे काही बोलतो त्याच्यातले बरेच प्रश्न निर्माण होऊ शकतात, संभ्रम निर्माण होऊ शकतात आणि मग पुन्हा ते नव्याने निर्माण झालेले प्रश्न किंवा त्याचा संभ्रम दूर करण्यासाठी आपल्याला आणखीन प्रयत्न करावा लागेल, आणखीन चांगल्या प्रकारे सांगण्याचा प्रयत्न करावा लागेल आणि या पुनर्प्रयासामध्ये आपल्या वेळ हा जास्त खर्च होतो। त्याच्यामुळे प्रभावी संवाद साधला तर एखादी गोष्ट आपल्याला पुन्हा पुन्हा सांगायची गरज पडणार नाही। एकाच वेळेमध्ये आपल्याला जी काही माहिती द्यायची, जो काही मेसेज द्यायचा आहे तो समोरच्याला पटकन लक्षात येऊ शकतं। तर वेळेची बचत करण्यासाठी त्या दृष्टिकोनातून सुद्धा प्रभावी संवाद हे अत्यंत महत्वाचं ठरतं। त्याच्यानंतरचं पुढचं महत्व म्हणून आपल्याला सांगता येईल नेतृत्व क्षमतेचा विकास। प्रभावी संवादामुळे नेतृत्व क्षमतेचा विकास होतो। एक नेता म्हणून तो समोरच्याशी कसा संवाद साधतो याच्यावर त्या व्यक्तीचं जीवनातलं यश डिपेंड करत असतं। तर एखादा नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीकडे प्रभावी संवाद कौशल्य असणं अत्यंत महत्वाचं आहे, कारण त्याच्या संवाद कौशल्यावरच तो ज्या गटाचं, ज्या वर्गाचं नेतृत्व करतोय त्याचा योग्य प्रकारे ती बाजू समोरच्याला समोर मांडता येते, त्याला योग्य न्याय मिळवून देण्यासाठी मदत मिळते आणि समोरच्या ऐकणाऱ्यामध्येही त्याच्या बाबतीत आदराची भावना निर्माण होते। पण जर त्याच्याकडे योग्य संवाद कौशल्य नसेल तर त्याचे विचार कितीही चांगले असतील पण त्याला ते पटवून देता आले नाही तर त्याला हवं ते प्रतिसाद त्याला मिळणार नाही आणि त्याचे विचार चांगले असूनही त्याचा काही उपयोग होणार नाही। म्हणून प्रभावी संवाद हे त्याच्यासाठी नेतृत्व कौशल्यासाठी सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे। याच्यातनं नेतृत्व कौशल्याचा विकास होतो। जर चांगल्या प्रकारे संवाद साधता आला तर त्याच्यामुळे लोकांना त्यांचे विचार कळतात, पटतात आणि लोक त्यांच्या विचारांचं पालन करतात। त्याच्यामुळे एक नेतृत्व क्षमतेचा विकास होतो। त्याच्यानंतरचं पुढचं आपल्याला महत्व म्हणून सांगता येईल वैयक्तिक विकास। आता आपण नेतृत्व क्षमतेचा विकास करण्यासाठी प्रभावी संवाद कौशल्य कसं महत्वाचं असतं हे पाहिलं। मग इथे असा प्रश्न येऊ शकतो की ते नेत्यांसाठी असेल, आपल्याला काय करायचंय? पण असं अजिबात आपण समजून घ्यायचं कारण नाही, कारण संवाद हा आपल्या प्रत्येक जीवनाच्या प्रत्येक स्तरावर आपल्याला साधायचा असतो, तो मग तो व्यावसायिक असू देत किंवा व्यक्तिगत असू देत। तर व्यक्तिगत जीवनामध्ये सुद्धा आपला व्यक्तिगत विकास घडवून आणण्यासाठी म्हणून प्रभावी संवाद अत्यंत महत्वाचा असतो। आजकाल आपण पाहतो की व्यक्तिगत जीवनामध्ये ज्या काही समस्या निर्माण होतात, व्यक्तींमध्ये जो संघर्ष निर्माण होतोय त्याचं मूळ कारण हे प्रभावी संवादाचा अभाव हेच त्याचं मूळ कारण म्हणून आपल्याला सांगता येईल। तर व्यक्तिगत जीवनामध्ये सुद्धा जेव्हा अशा समस्या निर्माण होतात प्रभावी संवादाच्या अभावामुळे, त्याच्यामुळे जे संघर्ष निर्माण होतात, जे वाद निर्माण होतात त्याच्यातनं व्यक्ती तणावाखाली येतो, आपल्या कामालाही न्याय देऊ शकत नाही, आपली प्रगती साधू शकत नाही आणि त्याचा सर्व स्तरावर त्याच्या अधोगतीकडे तो जात असतो। त्याच्यामुळे व्यक्तिगत विकास साधण्यासाठी सुद्धा संवादाचं अत्यंत महत्व आहे। आता आपण दिवसेंदिवस आपण पाहतोय की जे घटस्फोटाच्या ज्या प्रमाण आहे ते दिवसेंदिवस वाढत चाललेले आणि त्याच्या मागचं मूळ कारण हे काय की प्रभावी संवादाचा अभाव हे त्याच्या मागचं मूळ कारण म्हणून सांगता येईल। तर याच्यावरून एक गोष्ट अशी लक्षात येते की प्रभावी संवाद हे नेतृत्व क्षमतेचा विकास करण्यासाठी किंवा व्यावसायिक जीवनासाठीच आवश्यक आहे असे नाही, तर व्यक्तिगत विकासासाठी सुद्धा प्रभावी संवाद अत्यंत आवश्यक आहे। व्यक्तिगत जीवनामध्ये जर व्यक्ती आनंदी असेल तर तो आपल्या व्यावसायिक जीवनामध्ये सुद्धा प्रगती करू शकतो आणि अशा व्यक्तिगत जीवनामध्ये आनंदी असण्यासाठी त्याला प्रभावीपणे संवाद साधता येणं अत्यंत महत्वाचं असतं। त्याच्यानंतरचं पुढचं महत्व म्हणून आपल्याला सांगता येईल की आत्मविश्वासात वाढ। व्यक्तीकडे ज्ञान आहे, गुण आहे, कौशल्य आहे, पण आत्मविश्वास नसेल तर सगळ्या गोष्टी तिथं शून्य ठरतात। मग ते व्यक्तिगत जीवनामध्ये असू देत किंवा व्यावसायिक जीवनामध्ये असू देत।
आत्मविश्वास असेल तरच व्यक्तीची प्रगती होऊ शकते. आणि अशा आत्मविश्वासामध्ये वाढ होण्यासाठी प्रभावी संवाद अत्यंत महत्वाचं ठरतं. जर व्यक्ती आपले विचार प्रभावीपणे मांडू शकत नसेल तर त्यावेळेस तो एक तणावाखाली राहतो. चिंता, अस्वस्थता या आणि अनिश्चितता याचा अनुभव घेत असतो आणि याच्यातनं काय होतं, त्याच्या व्यक्तिगत आणि व्यावसायिक दोन्ही जीवनावर याचा परिणाम दिसून येतो. त्याच्यामुळे जर त्याच्याकडे प्रभावी संवाद साधण्याचं कौशल्य असेल तर त्याच्यामुळे काय होतं, त्याला सकारात्मक वातावरण निर्माण होतं. तो प्रभावीपणे संवाद साधू शकतो. चांगले संबंध प्रस्थापित होतात व्यक्तिगत आणि व्यावसायिक जीवनामध्ये. तो आनंदी राहतो. त्याला अशा सकारात्मक वातावरणामुळे त्याला त्याचा आत्मविश्वास वाढण्यामध्ये सुद्धा मदत होते आणि अशा आत्मविश्वासाच्या बळावर व्यक्ती आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो. त्याच्यानंतरचा पुढचा जो महत्व आहे ते आहे मन वळवणे. संवाद साधणे हे फक्त माहिती किंवा विचारांची देवाणघेवाण करण्यासाठीच आवश्यक असतं असं नाही, तर एखाद्याचं मन वळवायचं असेल, त्याच्यामध्ये मत परिवर्तन घडवून आणायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा प्रभावी संवाद साधता येणं अत्यंत आवश्यक ठरतं. याचं एक उत्तम उदाहरण म्हणून आपण सांगू शकतो भगवद्गीतेमधलं श्रीकृष्ण यांचं. श्रीकृष्ण हे मन वळवण्यामध्ये किंवा प्रभावी संवादक म्हणून आपण त्यांचं नाव प्रकर्षाने घेऊ शकतो. युद्धभूमीमध्ये कुरुक्षेत्राच्या मैदानावर जेव्हा अर्जुनाने समोर आपले हितसंबंधियांना, आपल्या गुरुजनांना, आपल्या बांधवांना पाहिलं त्यावेळेस अर्जुनचं मनोबलाचं खच्चीकरण झालं आणि तो युद्ध करण्यापासून परावृत्त झाला. त्यांना युद्धासाठी नकार दिला. त्यावेळेस श्रीकृष्णाने अर्जुनाचे मन वळवले आणि याच्यामुळे अर्जुन फक्त युद्धच केला नाही त्याने, तर तो एवढ्या आत्मविश्वासाने लढला की तो युद्धामध्ये विजयी झाला. आता याच्यामध्ये मन वळवणे याच्यासाठीच एक सकारात्मक पद्धतीने हे मन वळवता आलं पाहिजे. असं नाही की तुम्ही समोरच्याला धमकी देऊन किंवा लाच देऊन काही करून त्याचं मन परिवर्तन करतायत, त्याचं मत परिवर्तन करतायत, तर हे प्रभावी संवादामध्ये कदापि येऊ शकणार नाही. तर समोरच्या व्यक्तीच्या भावनांना न दुखावता त्याचं मत परिवर्तन करून आणणे, त्याच्या भावनांना आवाहन करून, त्याला पुरावे देऊन, आधार देऊन, त्याला पटवून देऊन त्याचे मत परिवर्तन घडवून आणणे, हे प्रभावी संवादाचं एक उदाहरण म्हणून आपल्याला सांगता येईल. त्याच्यानंतरचं पुढचं महत्व आहे नातेसंबंध प्रस्थापित करणे किंवा निर्माण करणे. व्यक्तीचा मित्र, त्याचे व्यावसायिक सहकारी, अधिकारी यांच्याशी त्यांचे जे नाते असतात, अशा नातेसंबंध निर्माण करण्यामध्ये किंवा त्यांना सुदृढ करण्यामध्ये या प्रभावी संवादाचे अत्यंत महत्व असते. जर व्यक्ती प्रभावी संवाद साधू शकत असेल तर त्याच्या व्यक्तिगत जीवनामध्ये त्याचे नातेसंबंध प्रस्थापित होण्यात, ते टिकून राहण्यात मदत होते. तसंच त्याच्या व्यावसायिक जीवनामध्ये सुद्धा जर तो प्रभावी संवाद साधू शकत असेल तर तिथंही सहकार्याचे नाते प्रस्थापित होते आणि याचा त्याचे काम करत असताना त्याला फायदा होऊ शकतो. त्याच्यासाठी काय आहे की संघर्षाचे निराकरण करणे किंवा गैरसमज असतील तर ते दूर करणे, या गोष्टीमुळे संघर्ष आणि गैरसमज यामुळे काय व्यक्तिगत जीवनामध्ये, व्यावसायिक जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या यातून निर्माण होतात. पण प्रभावी संवाद साधता आलं तर आपल्या व्यक्तिगत आणि व्यावसायिक दोन्ही जीवनामध्ये संघर्षाचं निराकरण करणे, गैरसमज दूर केल्याने चांगले संबंध प्रस्थापित होण्यासाठी मदत होते आणि त्या चांगल्या संबंधाचा व्यावसायिक आणि व्यक्तिगत दोन्ही जीवनामध्ये प्रगती साधण्यासाठी मदत होऊ शकते. याच्यानंतर आपण पाहणार आहोत की प्रभावी संवादासाठी आवश्यक असणारे 7 C's किंवा 7 C काय आहेत हे आपण आता पाहूयात. प्रभावी संवाद साधता येण्यासाठी 7 C म्हणजे 7 C या अल्फाबेटने सुरू होणारे 7 असे घटक आहेत जे की या प्रभावी संवादासाठी आवश्यक तत्वे म्हणून आपल्याला सांगता येईल. त्याच्यामधला पहिला जो आहे तो आहे कम्प्लीटनेस. त्यालाच आपण मराठीत म्हणू पूर्णता. आपण जो काही संवाद साधतोय किंवा जी काही माहिती आपल्याला द्यायची ती पूर्ण असली पाहिजे, परिपूर्ण असली पाहिजे. त्याच्यामध्ये अर्धवट माहिती समोरच्याला मिळेल, त्याच्यातनं त्याच्या मनामध्ये काहीतरी प्रश्न निर्माण होतील, अशा प्रकारची कधीही माहिती आपण पुरवू नये. तर हे कम्प्लीटनेस हे त्याच्यासाठी अत्यंत महत्वाचं म्हणून आपल्याला सांगता येईल. याच्यामध्ये प्राप्त माहिती देणारा आणि माहिती घेणारा याच्यामध्ये जो काही संदेशाचं देवाणघेवाण होणार आहे त्याच्यामध्ये क्लॅरिटी असली पाहिजे, स्पष्टता असली पाहिजे. ही स्पष्टता असणे किती महत्वाचं आहे ही गोष्ट आपण एक उत्तम उदाहरणाद्वारे समजून घेऊया. एक नवीन लग्न झालेले हजबंड वाईफ असतात. तर
लग्न झाल्यानंतर काही दिवसाच्या सुट्टीनंतर जेव्हा तो व्यक्ती ऑफिसला जाण्यासाठी निघतो, तर तो आपल्या पत्नीला म्हणतो की मला आंघोळीसाठी गरम पाणी दे, नाहीतर. आता नाहीतर हा शब्द ऐकून ती घाबरून जाते. मग ती पटकन त्याला आंघोळीसाठीचं गरम पाणी देते. नंतर तो आंघोळ करून आले, मला नाश्ता दे, नाहीतर. आता नाहीतर हा शब्द ऐकलं की तिला घाबरायला होत असतं. त्याच्यानंतर जेवणाची जेव्हा लंच बॉक्स द्यायची वेळ असते त्यावेळेस तो व्यक्ती असंच म्हणतो की मला लंच बॉक्स तयार असेल तर मला लंच बॉक्स दे, नाहीतर. आता ह्या नाहीतर नाहीतर या शब्दाने ही एवढी घाबरून गेलेली असते. मग काही दिवसांनी जेव्हा ती आपल्या गावी परत येते, त्या आपल्या मैत्रिणीला ती बोलते की असा प्रत्येक गोष्टीला हा नाहीतर नाहीतर म्हणत असतो आणि त्याच्यामुळे मला खूप घाबरल्यासारखं होतं. तिची मैत्रीण म्हणते, एकदा स्पष्ट विचार त्याला की नाहीतर म्हणजे काय. मग तिनं ठरवतं की आपण ही गोष्ट आता क्लिअरच करायची, नाहीतर म्हणजे काय. मग जेव्हा ती परत येते त्यावेळेस मग दुसऱ्याच दिवशी हा म्हणतो की आंघोळीसाठी गरम पाणी दे, नाहीतर. मग ही म्हणते नाहीतर म्हणजे काय. त्यावेळेस तो म्हणतो नाहीतर नाहीतर मी थंड पाण्याने आंघोळ करेन. आता पहा याच्यामध्ये काय होतं की त्याला काही ह्याला धमकी द्यायची नव्हती किंवा काही नाही, पण ते एक अस्पष्टता होती, पूर्णता नव्हती त्या सेंटेन्समध्ये, आणि त्या अपूर्ण सेंटेन्सचा, अपूर्ण वाक्याचा तिने तसा अर्थ घेतला. तर हे याच्यावरून लक्षात येतं की पूर्णता असणे किंवा कम्प्लीटनेस असणे हे प्रभावी संवादासाठी किती महत्वाचं आहे. त्याच्यानंतरचं पुढचं आपण याचं तत्व म्हणून सांगता येईल आपल्याला प्रभावी संवादाचं, ते आहे संक्षिप्तता. प्रभावी संवादासाठी ते संवाद संक्षिप्त असणं हेही अत्यंत गरजेचं असतं. जर संवाद आपण खूप मोठा झाला, खूप अवास्तव त्याचा अशा स्वरूप झालं, तर त्याच्यातनं नेमकी काय माहिती समोरच्याला द्यायची आहे आणि त्यानं काय त्याच्यातनं मेसेज घ्यायचंय याच्या बाबतीत संभ्रम निर्माण होतो. आणि त्याच्यामध्ये मग काय पुन्हा काहीतरी प्रश्न निर्माण होतात. त्या प्रश्नांचं निराकरण करण्यासाठी मग पुन्हा आणखीन क्लिअर करून आपल्याला संदेश द्यावा लागतो किंवा माहिती द्यावी लागते, आणि याच्यामध्ये वेळ ही खर्च होतो. त्याच्यामुळे खूप लांब लचक नसता, मेसेज ठेवता कमीत कमी शब्दामध्ये आवश्यक ती माहिती समोरच्याला कशी देता येईल याची काळजी घेऊन संवाद साधला गेला पाहिजे. त्याच्यानंतरचा पुढचा आहे क्लॅरिटी, म्हणजे स्पष्टता. तर प्रभावी संवाद हे पूर्ण असले पाहिजेत, संक्षिप्त असले पाहिजेत, तसेच ते क्लिअरही असले पाहिजेत. त्याच्यामध्ये विचारांची स्पष्टता असली पाहिजे. विचारांच्या स्पष्टतेमुळेच संदेशाला, संवादाला अर्थ प्राप्त होतो. भाषेत स्पष्टता आणण्यासाठी मग लहान वाक्यांचा प्रयोग केला पाहिजे, ठोस शब्दांचा वापर केला पाहिजे, आणि अस्पष्ट आणि ज्या शब्दाचे दुसरे अर्थ निघू शकतात अशा शब्दांचा वापर करणं हे टाळलं पाहिजे. स्पष्ट बोलण्याने समोरच्या व्यक्तीला आवश्यक ती माहिती पटकन मिळते. त्याच्यामुळे संवादाचं जे उद्दिष्ट आहे ते साध्य होण्यासाठी मदत मिळते. एकाच वेळी एकच कल्पना स्पष्ट केली पाहिजे. एकाच मेसेजमध्ये बरेच विचार सांगितले, बऱ्याच गोष्टी सांगितल्या, तर त्याच्यामधूनही संभ्रम निर्माण होऊ शकतो. त्याच्यामुळे कमीत कमी शब्दांमध्ये स्पष्ट क्लिअर शब्दांचा वापर करून आवश्यक ती माहिती देण्याकडे कल असला पाहिजे. म्हणूनच क्लॅरिटी किंवा स्पष्टता हेही प्रभावी संवादासाठीचं एक आवश्यक तत्व म्हणून आपल्याला सांगता येईल. त्याच्यानंतरचं पुढचं आहे सभ्यता. प्रभावी संवादासाठी पूर्णता किंवा संक्षिप्तता, क्लॅरिटी याबरोबरच सभ्य शब्दांचा वापर करणे, सभ्य भाषेचा वापर करणे हेही तितकंच महत्वाचं असतं. जर याच्यामध्ये जशी आपण जे पेराल ते उगवेल असं आपण सहसा ही म्हण वापरत असतो. त्याच्यामुळे याच्यामध्ये की आपण जशा पद्धतीने समोरच्याची संवाद साधतो तसाच प्रतिसाद आपल्याला मिळणार आहे. याच्यामध्ये उत्तम उदाहरण म्हणून आपण सांगतो, जर आपण आरे आणि कारेची भाषा, जर आपण एखाद्याला आरे म्हटलं की आपल्याला कारे ऐकायलाच मिळणार आहे. त्याच्यामुळे संवाद साधत असताना आपण सभ्यतेचाही पालन केलं पाहिजे. आपले जे शब्द आहेत, जे वाक्यरचना आहे ती सौम्य असले पाहिजेत, सभ्य असले पाहिजेत, मैत्रीपूर्ण अशा शब्दांचा वापर केला पाहिजे. त्याच्यातनं समोरच्याचे सहानुभूतीपूर्वक विचार करत आहोत आपण समोरच्याचा असं त्याला वाटलं पाहिजे. अशा प्रकारचा सभ्यतेचा वापर करून, सभ्य भाषेचा सभ्य शब्दांचा वापर करून साधलेले संवाद हे प्रभावी संवाद ठरण्यास मदत होते. त्याच्यानंतरचा पुढचा आहे ठामपणा किंवा कॉन्क्रीटनेस. संवाद कौशल्यासाठीचं आवश्यक एक तत्व म्हणून आपण या ठामपणा या घटकाचा आपण इथं
उल्लेख करू शकतो. संवाद साधत असताना चुकीचा अर्थ लावला जात नाही याचा विचार केला गेला पाहिजे. आणि आपण जे काही बोलतोय, आपले शब्द असेल ते कसे विशिष्ट आणि स्पष्ट असले पाहिजेत. त्याच्यामधून संभ्रम निर्माण होता कामा नये आणि आपण त्या विचारांवर सुद्धा ठाम असलं पाहिजे. आपण पुन्हा दुसरा विचार केला किंवा दुसरी गोष्ट आपण बोलली तर समोरच्याला कन्फ्युजन होऊ शकतं, तो गोंधळात पडण्याची शक्यता असते. म्हणून आपल्याला जे काही सांगायचंय, जे काही बोलायचंय, आधी ते स्पष्टपणे विचार करून त्याच्यामध्ये विचारांमध्ये स्पष्टता असली पाहिजे आणि ती व्यक्त करत असताना त्या भाषामध्ये आणि शब्दांमध्ये सुद्धा तेवढीच स्पष्टता असली पाहिजे आणि तेवढाच ठामपणा असला पाहिजे, जेणेकरून समोरच्याला योग्य माहिती मिळू शकेल. तर त्याच्यानंतरचं पुढचं एक महत्व किंवा एक तत्व म्हणून आपल्याला सांगता येईल की कन्सिडरेशन म्हणजेच विचार. संवाद साधत असताना प्रभावी संवादासाठी आवश्यक आहे ती की प्रेक्षकांचा दृष्टिकोन, त्यांची पार्श्वभूमी, त्यांची मानसिकता, त्यांची शैक्षणिक पात्रता या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन संवाद साधला पाहिजे, तरच तो प्रभावी संवाद असं आपल्याला म्हणता येईल. याच्यातनं कुणाचा स्वाभिमान दुखावला जाणार नाही याची काळजीही घेतली पाहिजे आणि संदेशातील शब्दात बदलही केला गेला पाहिजे. बोलण्यासाठी आवश्यक असणारे तोंड एकच असते, पण ऐकण्यासाठी 2 कानं दिलेली आहेत. याच्यावरूनच हा मेसेज जातो की आपण बोलण्यापेक्षा जास्त ऐकण्यावर भर असला पाहिजे. म्हणजे याच्यामध्ये विचार आपण व्यक्त करत असताना समोरच्याचे विचार जाणून घेतले पाहिजेत, समोरच्यालाही त्याचे विचार व्यक्त करण्याची संधी दिली पाहिजे, तरच अशा प्रकारे साधला गेलेला संवाद हा प्रभावी संवाद ठरू शकतो. संवाद ही दुतर्फी प्रक्रिया आहे. याच्यामध्ये विचारांची देवाण आणि घेवाण दोन्ही होत असतात. म्हणून आपण विचार नुसते देण्याकडेच आपला कल असू नये, तर ते विचार ऐकून घेण्याकडे सुद्धा आपला कल असला पाहिजे. त्याच्यानंतरचं पुढचं शेवटचं एक किंवा शेवटचं तत्व प्रभावी संवादासाठीचं ते आहे करेक्टनेस म्हणजे अचूकता. तर प्रभावी संवाद साधत असताना त्याच्यामध्ये अचूकता असली पाहिजे याचीही काळजी घेणं तितकंच महत्वाचं आहे. लिखित आणि व्यावसायिक संवादाच्या बाबतीत तर ही गोष्ट अनिवार्य आहे. त्याच्यामध्ये व्याकरणाच्या चुका असतील किंवा शब्दरचना असेल, वाक्यरचना असेल, याच्यामध्ये अचूकता असणे अत्यंत आवश्यक आहे. या अचूकतेमुळेच काय होतं की विश्वासार्हता वाढते. त्या संवादाबाबतीत, त्या मेसेजवरची, त्या माहितीवरचे लोकांचा विश्वास वाढतो आणि ही अचूक माहिती आहे हे आधी आपण तपासलं पाहिजे. शब्द, वाक्यरचना याचा योग्य प्रकारे वापर करून अचूक पद्धतीने माहिती देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर याच्यासाठी जे काही तांत्रिक गोष्टी त्याच्यासाठी आवश्यक आहेत त्या सगळ्या जाणून घेऊन त्याचा योग्य प्रकारे वापर करूनच संवाद साधला पाहिजे, तरच ते प्रभावी संवाद ठरते.